राजगुरुनगर एसटी स्टँड येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात संपन्न. मुसळधार पावसातही आरोग्य पथकाची उल्लेखनीय कामगिरी. आदर्श वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंदिरा पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो बालकांना पोलिओ डोस. राजगुरुनगर देशभरात राबवल्या जाणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेचा भाग म्हणून आज रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी राजगुरुनगर एसटी स्टँड परिसरात 0 ते 5 वयोगटातील बालकांसाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अत्यंत उत्साहात संपन्न झाली. आज दिवसभर परिसरात भरपूर पाऊस पडत होता. मात्र या मुसळधार पावसाची तमा न बाळगता आरोग्य पथकाने एसटी स्टँडवर येणाऱ्या बसेसमध्ये प्रत्यक्ष जाऊन मोठ्या संख्येने बालकांना पोलिओचे डोस पाजले. पुरस्कार विजेत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उत्तम संयोजन. सदर मोहीम खेड तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विलास मानेसर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र राजगुरुनगरच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंदिरा पारखे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. विशेष म्हणजे डॉक्टर इंदिरा पारखे यांच्या उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीने आदर्श वैद्यकीय अधिकारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे. त्यांच्याच खमक्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवा करणाऱ्या आशा स्वयंसेविका मीरा कराळे या देखील 2009 पासून आरोग्य सेवेमध्ये अविरतपणे कार्यरत असून त्यांनाही याच पत्रकार संघातून आदर्श आशा स्वयंसेविका पुरस्कार मिळाला आहे. अशा 2 पुरस्कार विजेत्या अनुभवी व्यक्तींच्या नेतृत्वाखाली आजची मोहीम पार पडली. पावसात भिजत कर्तव्य बजावले. आज मोहिमेदरम्यान मुसळधार पाऊस कोसळत असतानाही आदर्श आशा वर्कर मीरा कराळे आणि त्यांच्या टीमने मागे हट न घेता पावसात भिजत प्रत्येक बसमध्ये जाऊन प्रवासातील बालकांना पोलिओ डोस दिला. या मोहिमेत खालील आरोग्य पथकाने मोलाचे योगदान दिले. आरोग्यसेवक श्री चंद्रकांत पंचरस, श्री सूरज ठेवा डावरे आणि श्री सुरुशे अविनाश. आशा स्वयंसेविका मीरा कराळे, रेश्मा निघोट आणि आशा होले. मीरा कराळे आणि त्यांच्या सहकारी महिलांनी बुकवर नोंदी ठेवत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली. मान्यवरांची उपस्थिती आणि प्रोत्साहन. या सामाजिक उपक्रमाला परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेट देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले व त्यांचा उत्साह वाढवला. यामध्ये प्रामुख्याने दिनेश शेठ सांडभोर नगरसेवक, माणिक होरे सामाजिक कार्यकर्ते, दिलीप तापकीर शिवसेना शहरप्रमुख, महेंद्रगिरी गोसावी सामाजिक कार्यकर्ते या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेचे तोंड भरून कौतुक करण्यात आले. डॉक्टर इंदिरा पारखे यांचे मार्गदर्शन आणि आशा स्वयंसेविका मीरा कराळे व त्यांच्या संपूर्ण टीमने पावसात भिजत घेतलेल्या अतोनात मेहनतीमुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. राजगुरुनगर परिसरातून या तत्पर सेवेबद्दल आरोग्य विभागाचे विशेष आभार मानले जात आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी सुदामराव कराळे पाटील यांनी. नमस्कार, मी सुदाम कराळे पाटील न्यूज 24/7 मध्ये आणि योद्धा न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. खरं तर आज जागतिकदृष्ट्या एक महत्त्वाचा दिवस म्हणून पाळला जातो, तो म्हणजे पल्स पोलिओ टीकाकरण मोहीम. आणि या मोहिमेअंतर्गत या ठिकाणी एसटी स्टँड राजगुरुनगर अर्थात पुणे जिल्ह्यातील जे एसटी स्टँड आहे ते राजगुरुनगरचं, त्या एसटी स्टँडवर आरोग्य विभागाच्या मार्फत या ठिकाणी ही जी मोहीम राबवली जाते, प्रचंड त्या मोहिमेला प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण जाऊया आणि समजून घेऊया कशा पद्धतीनं आणि किती मुलांना 0 ते 5 वयोगटातील मुलांना या ठिकाणी लसीकरण होणार आहे. खरं तर या ठिकाणी पाहतोय की हा जो स्टॉल या ठिकाणी लागलेला आहे आरोग्य विभागाच्या माध्यमातून लसीकरण या ठिकाणी होताना आपण पाहतोय 0 ते 5 वयोगटातील सर्व बालकांना या ठिकाणी टीकाकरण केलं जाते, लसीकरण केले जाते. खरं तर या लसीकरणाच्या निमित्ताने आपले स्थानिक जे
प्रतिनिधी आहेत, अर्थात राजगुरुनगर नगर परिषदेचे जे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. प्रामुख्यानं आपल्या या राजगुरुनगर नगर परिषदेचे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. ते दिनेश शेठ सांडवर आहेत, तर ते देखील त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी छोट्याशा मुलांना टीकाकरण करत आहेत किंवा या ठिकाणी लसीकरणाचे डोस दिले जात आहेत. आपण पाहू शकतो 0 ते 5 वयोगटातील या लहान सहान बालकांना या ठिकाणी लसीकरण, अर्थात एक थेंब दोन थेंब महत्वाचे, आयुष्याच्या साठी महत्वाचा भाग म्हणून लसीकरणाचा भाग या ठिकाणी साकारला जातोय. खरं तर आपण नगरसेवकांकडे जाऊया. मला सांगा, तुम्ही तुमच्या राजगुरुनगर नगर परिषदेचे तुम्ही नगरसेवक आहात, बिनविरोधरित्या नगरसेवक झालेला आहात. प्रथमच तुमच्या कार्यकालामध्ये या ठिकाणी लसीकरण आज येते, अर्थातच जे जागतिक पल्स पोलिओ दिन म्हणून आजचा ओळखला जातो, तो दिवस या ठिकाणी आहे. कशा पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहे आणि काय सांगाल, यांना कशा पद्धतीने शुभेच्छा देणार? खरं तर 24 ऑक्टोबर हा दिवस जागतिक पोलिओ दिवस म्हणून साजरा केला जातो, पण आपल्या भारत देशात 28 तारखेला ही मोहीम सुरू झाली. 28 जून रोजी ही मोहीम सुरू झाली. तरी माझ्या राजगुरुनगर परिषदेच्या वतीने सर्व नागरिकांना आणि पालकांना 0 ते 5 वयोगटातील सर्व लहान बालकांना आपल्या राजगुरुनगर शहरात अनेक ठिकाणी हे बूथ आहेत, तर आपण तिथं जाऊन त्यांना हा डोस द्यायचा आहे ही नम्र विनंती करतो. खरोखरच प्रत्येक मुलाला तुम्ही नम्र विनंती केलेली आहे, डोस देण्याची विनंती करतात. आपण आरोग्य विभागाचे काही कर्मचारी या ठिकाणी त्यांच्याकडे जाऊया. कशा पद्धतीनं हा कामकाज केव्हापासून सुरू झालं आणि दिवसभरामध्ये किती वाजेपर्यंत हा हे सगळं उपक्रम व्हावं? सर, राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत दिनांक 28 जून 2026 आज या रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य आणि पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत हे लसीकरण मोहीम चालू आहे. या अंतर्गत 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस दिला जातो. 2 थेंब प्रत्येक वेळी आणि पोलिओवर विजयी दरवेळी या टॅगलाईन खाली ही मोहीम चालू आहे. काल दिनांक 27 जून 2026 पासून संपूर्ण मोहिमेची तयारी ही राज्य पातळीवरती चालू होती आणि आज या मोहिमेअंतर्गत लाभार्थ्यांना लसीकरण देण्यात येत आहे. खरं तर या ठिकाणी लसीकरण करत असताना तुम्हाला काय अंदाज आहे की दिवसभरामध्ये किती बालकांना लसीकरण या ठिकाणी होणार आहे? सर, नेहमीप्रमाणे एक अपेक्षित लाभार्थ्यांची संख्या 850 ते 900 दरम्यान आहे. आतापर्यंत जवळपास 150 बालकांना पोलिओ डोस देण्यात आलेला आहे. 150 बालकांना दिलेलं आहे. 5 वाजेपर्यंत साधारणतः 1000ची संख्या पार होऊ शकते असा तुमचा अंदाज आहे. निश्चित प्रत्येक वेळेस हा जो उपक्रम राबवत असताना चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय म्हणायला हरकत नाही. निश्चित आपण पाहिलंय या ठिकाणी पल्स पोलिओची जी मोहीम चालू आहे, त्या मोहिमेला आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यामध्ये राजगुरुनगर शहरामध्ये या ठिकाणी बरेच बूथ लावलेले आहेत. त्या बूथवर चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय. निश्चित आपल्या पाल्याची पालकांनी, अर्थात 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांची चांगली काळजी घ्यावी, प्रत्येकाला या ठिकाणी डोस द्यावा ही विनंती यामार्फत केली जाते. निश्चित आपण देखील या सगळ्या मोहिमेचा लाभ घ्या.